सो हॅलो एव्हरीवन, आज आहे कोडिंग विथ मी डे 3. सो पहिल्यांदा मी चार्जर लावून घेते बिकॉज ऑफ माझी बॅटरी कमी होती खूप जास्त. त्यामुळे पहिल्यांदा मी चार्जर लावून घेतलेला आहे. आणि आता मी आज मी बघणार आहेत लूप, ज्याच्यामध्ये की म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट लूप बघणार आहोत. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आपल्याला माहिती इफ, एल्स आणि एल्स इफ असतात. आणि लूपमध्ये असतात फॉर लूप, वाईल लूप आणि डू वाईल लूप. तर आपण इफ कधी वापरतो आणि फॉर लूप कशासाठी वापरलात, वाईल लूप, डू वाईल लूप, त्यांचे असे वेगवेगळे काही असं वर्क नाही आहे. बट त्याचं आपण मेजॉरिटी C++ आणि DSAमध्ये आपण फॉर लूप जास्त ह्याच्यात बघणार आहोत. तिघांचं वर्क नेहमी सेमच असतं की ज्याच्यामध्ये आपण फॉर किंवा कीवर्ड यूज करून आपण ब्रॅकेटमध्ये कंडिशन देऊन आपण त्याची कंडिशन देतो आणि ती चेक करतो आणि तो लूप तेवढा टाईम काय होतो, रन होत असतो. तर ते आज मी बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. अजून एक कंडिशन सपोज आपण घेतलं की यंग ॲडल्ट आणि मिडल, म्हणजे याच्यामध्ये जर आपण घेतलं चाइल्ड, यंग ॲडल्ट, तर त्यामध्ये आपल्याला 3 कंडिशन लावावे लागतात. तर 3 कंडिशन लावण्यामध्ये इफ आणि एल्समध्ये आपण 3 कंडिशन नाही लावू शकत. मग त्यावेळेस आपण एल्स इफ करायचा. म्हणजे पहिल्यांदा इफची सेट एक कंडिशन लिहायची, एल्स इफची लिहायची आणि अदरवाईज एल्सची कंडिशन लिहायची. याच्यानंतर मी बघितलं की फॉर वाईल लूप अँड फॉर लूप आणि डू वाईल लूप हे तिन्ही लूप सेमच आहेत. त्याच्यामध्ये कंडिशन दिली जाते, कुठून लूप स्टार्ट होतो ते दिलं जातं आणि नंतर आपला जो लूप आहे तो इन्क्रीमेंट केला जातो I++ म्हणजे युनिटी ऑपरेटर यूज करून. युनिटी ऑपरेटर पण लास्ट कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं. तर ते दिलेलं की फॉर लूप म्हणजे काय, वाईल लूप म्हणजे काय किंवा डू वाईल लूप म्हणजे काय. याच्यानंतर मी बघितलं नेस्टेड लूपमध्ये. नेस्टेड लूपमध्ये म्हणजे आपल्याला स्टारचे पॅटर्न करायचे असतात, रो वाईज, कॉलम वाईज. तेव्हा आपण काय केलं जातो, नेस्टेड लूप यूज केला जातो. आणि अशा पद्धतीनं मी बघितलं की सम ऑफ 1 to n नंबर, सम ऑफ 1 to n नंबर आर डिव्हिजल बाय 3, आर डिव्हिजल बाय 2 एक प्रॅक्टिस क्वेश्चन होते. त्याचबरोबर प्राईम नंबर, फॅक्टोरियल ऑफ नंबर n, हे मी प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व केले. सो आजचं टार्गेट कम्प्लीट. लेट्स भेटूया उद्या नव्या